गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्जव करत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणामध्ये नुकताच निरोप देण्यात आला. महाराष्ट्रातल्या काही मंडळांमध्ये मुंबईचा लालबागचा राजा चर्चेमध्ये होता. तसा तो दरवर्षीच असतो म्हणा. यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं होतं. थोडं नाही तर तब्बल 33 तास लागले या विसर्जनाला. त्यात परत चंद्रग्रहणाच्या काळामध्ये विसर्जन वगैरेचा वाद. ग्रहण खरं तर अख्ख्या सिस्टीमलाच लागलंय की काय असं विचारायची आता वेळ आली आहे. आणि त्यात भर पाडली ती अंबानी कुटुंबाने. विचार करा, एखादी गोष्ट निर्माण करायला मराठी माणसाला 90 वर्ष लागली किंवा कदाचित त्याहूनही जास्त. परंपरा जपली आणि बाहेरचा कोणीतरी येतो आणि पैसा फेकून हे सगळं विकत घेतो. लालबागच्या राजाच्या उत्सवात अंबानींची एंट्री वादाचा विषय ठरली आहे का? सर्वसामान्य भक्तांमध्ये नाराजी आहे का? विसर्जन जे आता रखडलं त्याला नेमकं कोण कारणीभूत आहे? काय सुरू आहे लालबागच्या राजाच्या मंडळात नेमकं? या व्हिडिओमध्ये चर्चा करू. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवसाला पावणारा गणपती अशी भक्तांमध्ये श्रद्धा असलेला लालबागचा राजा. गणेश विसर्जन पार पडलेलं आहे आणि 11 दिवसांच्या या उत्सवानंतर मन जड झालेली आहेत. पण फक्त गणपती विसर्जन झालं म्हणून नाही, तर त्याच्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्यामुळे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये तुम्ही एक बातमी वाचली असेल. हो, तीच बातमी अंबानींच्या संदर्भातली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मुख्य सल्लागार म्हणजेच चीफ ॲडवायझर म्हणून अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली. तीच ती बातमी. कुठल्या क्वालिफिकेशनवरून ही नेमणूक झाली माहीत नाही. लालबागच्या गणेश मंडळाला मोठा इतिहास आहे. अशा वेळी इतर अनेक जण सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले असते. पण आता भक्तीलाही कॉर्पोरेट रूप आलंय. भक्तीला बळ देणारी उदार देणगी की परंपरेवरती कॉर्पोरेट सावली असं विचारायला लागेल. का आणि कसं हे पाहण्याआधी मंडळाचा इतिहास काय तो जाणून घेऊया. मग हे सगळं कसं वेगळं आणि विसंगत आहे किंवा घडलंय हे आपल्याला स्पष्ट दिसेल. 1934 मध्ये लालबागच्या राजाची म्हणजेच गणेशाची स्थापना झाली. इथल्या पेरूचाळमध्ये आधी उघड्यावरती बाजार भरत असायचा. तो कायमस्वरूपी इथेच असावा यासाठी कोळी बांधव, त्यानंतर गिरणी कामगार आणि इथल्या व्यापाऱ्यांनी नवस केलेला. सर्व स्थानिकांच्या प्रयत्नाने तेव्हा 1932 साली उघड्यावरचा जो काही बाजार होता तो बंद झाला आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आलं. जागेचे मालक रजब अली तय्यब अली यांनी आपली जागा हा जो काही बाजार आहे तो बाजार बांधायला ही जागा दिली. त्याच लालबागमध्ये वल्हवणाऱ्या दर्या सारंगाच्या रूपामध्ये गणेशाची स्थापना झाली. हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची तेव्हापासूनची श्रद्धा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मूर्तीची जबाबदारी आजवरती कांबळी कुटुंबाने घेतलेली आहे, जे याचे पारंपरिक शिल्पकार आहेत. कांबळी कुटुंब या मूर्तीची घडण आणि जपणूक पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. स्वतः कुटुंबातील ज्येष्ठ कलाकार जे आहेत ते हे सगळं करत असतात. आज लालबाग मंडळाला मोठं स्वरूप प्राप्त झाले. धार्मिक कार्याच्या बरोबर सामाजिक कार्य देखील मंडळाकडून केलं जातं. पण त्याच समाजाचा घटक असलेल्या सामान्य भाविकांना मात्र चांगली ट्रीटमेंट मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळत नाही. तासनतास रांगेत उभं राहून शेवटी गणपतीच्या चरणावरती भक्तिभावाने मस्तक ठेवताना सुद्धा ढकलाढकली केली जाते. मग जर का काही सेकंद सुद्धा थांबू दिले जात नसेल तर मग तासनतास रांगेत का उभं राहावं लागते? मनोभावे आपल्या लाडक्या गणरायाचं रूपही डोळ्यात साठवून ठेवू दिलं जात नाहीये. पण आता ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू बघा काय आहे ते. त्याआधी हे व्हिज्युअल्स बघा. समजलं ना आम्ही कशाबद्दल बोलत आहोत ते? अनंत अंबानी, उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे पुत्र आणि असे अनेक किंवा कितीतरी सेलिब्रिटी म्हणा. अनंत अंबानी आणि लालबागचा राजा यांचं जे काही नातं आहे ते खूप जुने. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येतात. महागड्या किंवा मौल्यवान वस्तू अर्पण करतात असं चित्र माध्यमांमधून रंगवून सांगितलं जातं. एवढंच नाही तर मागच्या अनेक वर्षामध्ये अंबानी कुटुंब
त्यातही विशेष करून अनंत अंबानी यांनी मोठमोठ्या देणग्या लालबागच्या राजाला दिलेल्या आहेत. 20 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट ज्याची किंमत जवळपास 15-16 कोटी आहे. त्याचबरोबर 2025 मध्ये पांडाल, AC इंटेरियर, सजावट आणि भंडाऱ्याचं प्रायोजकत्व या सगळ्या गोष्टी अंबानींनी हँडल केलेल्या आहेत. अंबानीच नाही, मोठमोठे लोक, सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येण्याचं प्रमाण हे मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे. दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा आहेत. एक नवसाची म्हणजेच स्टेजवरती जाऊन चरण स्पर्श करण्याची एक रांग आहे आणि दुसरी मुखदर्शनाची रांग, ज्यामध्ये तासनतास म्हणजे कितीही वेळ, अगदी कितीही वेळ, 24 तासही म्हणता येईल किंवा त्याहूनही जास्त काळ भक्तांना आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागत असते. सेलिब्रिटींना यामध्ये मात्र वेगळी ट्रीटमेंट मिळते हे सांगायची गरज नाही. त्यात परत ढकलाढकली, राजाच्या दरबारामध्ये गुराढोराप्रमाणे भक्तांना वागणूक मिळते. त्यामुळे सामान्य भक्तांना प्रचंड मनस्ताप हा सहन करावा लागतो. देव सगळ्यांना समान नाहीये का? भक्तीही श्रीमंतांनी विकत घेतली आहे का? असे प्रश्न विचारले जातात. दिवस गरिबाचे राहिलेले नाहीयेत. अनंत अंबानी असो की इतर सेलिब्रिटी, त्यांच्यामुळे आणि ते देत असलेल्या देणग्यांमुळे इतरांना कशी वागणूक मिळते हे आपल्या समोर आहे. सोशल मीडियावरती राग व्यक्त करण्याशिवाय सामान्यांच्या हाती खरंच काहीच नाहीये. असंख्य तक्रारी आल्या, पण फरक काय पडला आतापर्यंत? काहीच नाही. लालबाग गणेश मंडळाला मोठा इतिहास आहे, पण साधं गर्दीचं नियोजन सुद्धा मंडळ करू शकत नाही. VIP स्पेशल ट्रीटमेंट, सामान्य भक्तांना मात्र ढकलाढकली करून पुढे रेटलं जातंय का? आणि या प्रश्नांची, ही जे काही प्रश्न आम्ही विचारत आहोत, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे? अस्सल मराठी लालबागच्या राजाचं गुजरातीकरण होतंय का? हा प्रश्न आहे आमचा आणि हे 100% खरं आहे असं आपण म्हणू शकतो. बाबुलनाथ, महालक्ष्मी ही जी काही मंदिरं आहेत ती ऑलरेडी नॉन महाराष्ट्रीयन लोकांच्या हाती गेलेली आहेत. त्यात लालबागही ॲड झालाय का? यंदाच्या विसर्जनाला गुजरातहून खास स्वयंचलित तराफा आणला होता. त्याची उंची जास्त होती, त्यामुळे भरतीच्या लाटांमध्ये मूर्ती तराफ्यावरती चढवणं हे मंडळाला अवघड होऊन बसलं. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? मूर्ती कित्येक तास चौपाटीवरती तशीच होती आणि विसर्जनाला त्याच्यामुळे तब्बल 33 तास लागले. केवढं हे ढिसाळ नियोजन आहे, नाही? मागच्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन कोळी बांधवांच्या मदतीने केलं जातं. याचबद्दल गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली आहे ती खूप महत्वाची आहे. काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही. आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत. आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही, कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे. थोडक्यात काय तर अंबानी मुख्य सल्लागार असल्यावरती महाराष्ट्राला दुय्यम वागणूक मिळतीये अशी तक्रार करण्याचे दिवस आता गेलेले आहेत. बास, काय करायचे? फक्त सोशल मीडियावरती भडास काढायची. अंबानींकडून जर इतक्या देणग्या मिळत असतील तर भाविकांची गैरसोय का कमी होत नाही, हा खरं तर खूपच मोठा संशोधनाचा विषय आहे. याशिवायही बऱ्याच बाबतीत मंडळाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करायला हवी. सर्वच बाबतीत पारदर्शकता असायला हवी, एवढी की कुणी शंका उपस्थित करायला नको. पैसा येतोय तर सुविधाही तशाच द्यायला हव्यात ना. या बेसिक गोष्टी तरी अंमलात आणायला पाहिजेत. मंडळाने सोशल मीडिया जरा बघायला पाहिजे की काय म्हणताय बाबा भाविक. सेलिब्रिटीने एवढा नाही, किमान थोडा तरी मान त्यांना द्या. आता या सगळ्यानंतर आपल्या हाती काय आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. भक्तिभावाने आपण दर्शनाला जात असतो, पण तिथला जो काही माहोल आहे तो पाहता आपण आपली फजिती करून घेत असतो. मूर्ती कुठलीही असो, गणपती हा गणपती असतो. घरचा काय आणि सार्वजनिक मंडळातला काय. जिथे रेटारेटी, ढकलाढकली होत असेल अशा ठिकाणी जाणं टाळणं हे आपल्या हातामध्ये आहे. स्वतःची बेजारी करून घेण्यापेक्षा घरीच भक्तिभावाने पूजा करा. नाहीतर लालबागच्या राजाला जाऊन देव सगळ्यांसाठी वेगळा आहे का, श्रद्धा श्रीमंतांनी विकत घेतली आहे का, असे सोशल मीडियावरती प्रश्न विचारा, कारण तुमच्या हातामध्ये तेच आहे. लालबागच्या गणेश मंडळाच्या या VIP कल्चरवरती, अंबानी कल्चरवरती तुमचं काय मत आहे? कारण आता लालबागचा राजा आहे, उद्या अंबानीचा राजा व्हायला वेळ लागणार नाहीये.
विचार करा, एखादी गोष्ट निर्माण करायला मराठी माणसाला 90 वर्ष लागली किंवा कदाचित त्याहूनही जास्त. परंपरा जपली आणि बाहेरचा कोणीतरी येतो आणि पैसा फेकून हे सगळं विकत घेतो. संताप नाही येणार तर काय होणार? मराठी जनांनो आणि गणेश भक्तांनो, तुम्ही सांगा, काय व्हायला हवं आणि काय नको? या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.